नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, स्टेट बोर्डचं महत्त्व आपण बघितलंच आहे अगोदरही. तर त्यामध्ये आज वनस्पती वर्गीकरण या टॉपिकवर आपण गप्पा मारणार आहोत. हं, सांगितल्याप्रमाणे मी हायलाईट करून आणलेलंच आहे सगळं, की तुमचा वेळ वाचा, तुमचा आणि माझा. मी इथं हायलाईट करत बसलो तर वेळ जाईल. अपेक्षा एवढी आहे नेहमी सांगितल्याप्रमाणे, की जेव्हा या लेक्चरला बसणार तेव्हा तुम्हाला या इयत्तेचं हे चॅप्टर ओपन करून तुम्ही बसले असाल, अशी मी अपेक्षा करतो. आणि दुसरी रिक्वायरमेंट, दुसरी गरज होती, की येताना हे चॅप्टर तुम्ही वाचून यायला पाहिजे होतं. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. मी परत सांगतोय, तुम्ही वाचून आले. इथं मी तुम्हाला सांगतोय, हायलाईट करून सांगतोय. समोर तुमच्या पुस्तक आहे, ते हायलाईट तुमच्याकडून होतंय. 3दा होते तुमच्याकडून हे सगळं. अजून काय पाहिजे? आणि हे शिकवताना तुम्हाला बघितलंच, की मी फक्त हेच शिकवत नाही, याच्या मागचं पुढचंही शिकवतोय. हे फक्त स्टेट बोर्ड बॅच नाहीये, सगळंच त्याच्यात. हे सगळं समजून सांगायचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्ही किती उड्या मारा, महत्वाचं हेच आहे आणि हे करायचं आहे आपल्याला. ओके, जास्त वेळ घालत नाही, सुरुवात करूया. वनस्पती वर्गीकरण म्हणजेच प्लांट क्लासिफिकेशन. आता आपण लास्ट लेक्चरला बघितलंच, की विटेकरनं पंचसृष्टी पद्धती आणली, बरोबर? 1969ला. सगळे इयर करावे अशी अपेक्षा नाहीये, पण ऍटलीस्ट ही ही खूप महत्वाचं होतं. पंचसृष्टी वर्गीकरण, 5 किंगडम सिस्टीम आणणारा रॉबर्ट विटेकर यांनी कधी आणलं तर 1969 हे माहीत असायला पाहिजे, बरोबर? मग यानुसार यानं जेव्हा वर्गीकरण केलं, तर ही पंचसृष्टी वर्गीकरण करताना त्यानं एक पद्धत, हा चार्ट लय महत्वाचा आहे बरं का. हा जर चार्ट तुमचा चांगला असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक किंगडमला त्या किंगडम मध्ये का टाकलं गेलं, त्या सजीवाला तिथं का टाकलं, लगेच कळणार, हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल आणि पाठ करायची गरज पडणार आहे. जसं सांगतो मी, जसं की सगळ्यात पहिल्यांदा सजीव कोण रे? जो हालतो, डुलतो, त्याची वाढ होते, ग्रोथ होते, जो रिप्रोड्यूस करतो, प्रजनन करतो, ज्याला चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. ओके, अशा घटकांना म्हटलं आपण सजीव. मग या सजीवांना डिव्हाइड करावं लागेल, बरोबर आहे? मग त्याच वेळी पहिला क्रायटेरिया होता, की त्याच्यामधला सेल कसा आहे. त्याच्यामधला सेल म्हणजेच कोण, पेशी कशी आहे. ती पेशी आदिकेंद्रकीय आहे का, म्हणजे प्रोकॅरियोटिक, का दृश्य केंद्रकीय म्हणजे युकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक म्हणजे काय, पेशी चॅप्टर बघितलं आपण, की ज्याच्या सेलमध्ये फक्त जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए आहे, पण त्याला कव्हर नाहीये. आणि कव्हर असला जेनेटिक मटेरियल म्हणजे न्यूक्लियस, म्हणजे याला न्यूक्लियस नाही, केंद्रक नाही. याला केंद्रक आहे, की ज्याच्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियलला प्रॉपर कव्हर आहे, म्हणजेच कोण आहे, केंद्रक आहे, म्हणजेच कोण आहे, न्यूक्लियस आहे. त्याला म्हटलंय दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक. यू म्हणजे खरा, कॅरियॉन म्हणजे केंद्रक, खरा केंद्रक असलेला. मग लक्षात आलं, की ज्याला खरा केंद्रक नाहीये, ज्याला कोण आहे, न्यूक्लिओइड आहे. शब्द महत्वाचा आहे, लक्षात असू द्या. कोण आहे, न्यूक्लिओइड म्हणजेच कोण, केंद्र का भ आहे, असा कोण, प्रोकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक याला सेल पेशीमध्ये बघितलंच आहे आपण. मग महत्वाचं आहे, की अशा पेशी एकाच माणसामध्ये होत्या, एकाच सजीवामध्ये होत्या. कोण, जीवाणू म्हणजेच आपले बॅक्टेरिया. मग या सगळ्या बॅक्टेरियांना कुठं टाकलं गेलं, मोनेरामध्ये. आणि आपली सृष्टी झाली मोनेरा, जी एकपेशीयच होती. म्हणजे मोनेरा असा किंगडम आहे, की ज्यामध्ये एकाच पद्धतीचे सजीव आहेत, ते म्हणजे जीवाणू. हा, म्हणून नंतर त्यांचे प्रकार पडले. म्हणजे ही गोष्ट होऊन गेली, बरोबर. मग प्रश्न आला दृश्य केंद्रकीचा. मग दृश्य केंद्रकी जे सजीव आहेत, पेशी ज्या सजीवांमध्ये आहे, मग त्यांना कसं करायचं. मग इथं आलं कॉम्प्लेक्सिटीवर. कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय रे, की त्याच्यामध्ये पेशी किती आहेत, त्याच्यामध्ये एकच पेशी आहे का, म्हणजे तो युनिसेल्युलर आहे का, म्हणजे एक पेशीय, का तो बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर आहे का. मग तिथं जे एकपेशीय युकॅरियोटिक होते, दृश्य केंद्रकीय होते, अशा सजीवांना टाकल्या गेलं प्रोटिस्टामध्ये. म्हणजे प्रोटिस्टा म्हणजे कोण, असा सजीव जो युकॅरियोटिक आहे पण एकपेशी आहे, तो म्हणजे प्रोटिस्टा. मग मुद्दा आला मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशींचं काय करायचं. मग इथं क्रायटेरिया घेतला गेला पेशी भित्तिकेचा, म्हणजे सेल वॉलचा, की यांना पेशी भित्तिका आहे की पेशी भित्तिका नाहीये. मग ज्याला पेशी भित्तिका नाहीच आहे, अशा टाकल्या गेलं, अशा लोकांना कुठं टाकलं गेलं, प्राणी वर्गामध्ये. मग प्राणी वर्ग म्हणजे कोण, ॲनिमल म्हणजे कोण, की जो सजीव आहे, ज्याच्यामधला सेल कसा आहे, दृश्य केंद्रिक म्हणजे युकॅरियोटिक,
जो बहुपेशीय मल्टीसेल्युलर आहे, पण त्याच्या पेशीला सेल नाहीये, पेशी भित्तिका नाहीये, असा म्हणजे प्राणी. किती सोपं आहे, बरोबर? त्यानंतर मग पेशी भित्तिका असणाऱ्यांमध्ये ज्यांना सेल वॉल आहे, त्यांना पण कसं डिव्हाईड करायचं? मग इथं आणलं पोषण, म्हणजे न्यूट्रिशन. जे पोषण बनवू शकतात ते स्वयंपोषी, जे पोषण बनवू शकत नाहीत ते परपोषी. मग स्वयंपोषी म्हणजे कोण? तर ते आले वनस्पती. मग वनस्पती म्हणजे कोण? असे सजीव ज्यांचा सेल युकॅरियोटिक आहे, जे बहुपेशीय आहेत, ज्यांना सेल वॉल आहे, जे स्वतःचं जेवण बनवू शकतात. पण जे जेवण बनवू शकत नाहीत, जे फुकटे आहेत पण सेल वॉल आहेत, ते झाले कवकवर्गीय म्हणजेच आपले फंगाय. मग शेवटचं 5वी सृष्टी कोणती? फंगायची, जी व्हिटेकरनं आणली. की मग फंगाय म्हणजे कोण? की ज्यांना परपोशी आहेत, हेटेरोट्रॉप्स आहेत, ज्यांना पण सेल वॉल आहे, मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक म्हणजे दृश्यकेंद्रिकी आहेत, अशी सजीव. हा चार्ट तुम्ही स्वतः करून बघा. जसा मी माझ्या स्टोरीने तो तयार केला क्रायटेरिया पकडत. पहिला क्रायटेरिया सेल कसा आहे, दुसरा क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, सेल वॉल आहे की नाही, पोषण आहे की नाही, या पद्धतीने जर गेलात तर तुम्हाला सोपं जाईल. हे होतं आर एस विटेकरनं केलेलं पंचसृष्टी वर्गीकरण. मग आता येऊया आपण आपल्या किंगडम प्लांटेमध्ये. किंगडम प्लांटे याला प्लांटे म्हणतात हा. काय म्हणतात? प्लांटे. प्लांटा नाही, प्लांटी म्हणजे आपला वनस्पती सृष्टी. मग वनस्पती सृष्टीमध्ये कोण आता परत सांगा बरं? असा सजीव की ज्यामध्ये पेशी भित्तिका आहे, दृश्य केंद्रिकी आहे आणि स्वतःचं जेवण बनवू शकतो, अशांना काय म्हटलं? वनस्पती. कळतंय? म्हणजे वनस्पतीचे खालचे कोणते गुणधर्म आहेत? तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याला सेल वॉल आहे का? आहे. पेशी कसा आहे? स्वयंपोषी आहे की प्रश्न हा? अरे, स्टेटमेंट खूप महत्वाचे म्हणून सांगतोय. मग चला, मग हे स्वयंपोषी काय आहेत? तर प्रकाश संश्लेषण करू शकतात म्हणून त्या स्वयंपोषी आहे. पण प्रकाश संश्लेषण का करू शकतात? कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट असतो. मग वर्गीकरणाचा आधार. आता मी ज्या पद्धतीनं तो चार्ट घेतला, तो चार्ट इथं आता यांनी एक्सप्लेन केलाय. सगळ्यात पहिल्यांदा आता वनस्पतीचं वर्गीकरण कसं केलं गेलं? त्याचा क्रायटेरिया कसा? सगळ्यात पहिला क्रायटेरिया केला जातो, की त्यांना अवयव आहेत की नाही? याला मी तुम्हाला चार्ट स्वरूपात समजून सांगतो. पहिल्यांदा एक्सप्लेन समजून घ्या. त्यांना अवयव आहेत का? वनस्पतीचे अवयव म्हणजे काय? पान, फुलं, फळं, अ, खोड, अ, आपलं बिया, हे सगळे. त्यानंतर क्रायटेरिया आहे, की त्यांच्यामध्ये पाणी आणि अन्न वाहण्यासाठी स्वतंत्र उती संस्था म्हणजेच व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे का? व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे का? संवहनी संस्था म्हणजे झायलेम आणि फ्लोएम, रसवाहिनी आणि जलवाहिनी आणि रसवाहिनी. त्यानंतर त्यांच्यामध्ये बिया आहेत की नाही, हा तो क्रायटेरिया बघितला गेला. त्या सीड आहेत की नाही, हा क्रायटेरिया. आणि बिया असल्यास तर शेवटी त्यांना आवरण म्हणजे फळांचं आवरण आहे की नाही, असं विचारलंय. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर फळांचं आवरण पण आहे, बिया पण आहेत, तर या बियांच्या मधील कॉटिडॉन म्हणजे बीजपित्र, कॉटिलिडॉन्स ची संख्या किती आहे, 1 की 2, यावरून केलंय. मग यानुसार ते क्लासिफिकेशन केलं गेलं. कसं केलं गेलं ते पुढे सांगेलच मी. मग इथं सगळ्यात पहिला हाय लेवलला, सगळ्यात वरती म्हणजे किंगडम, सब किंगडम लेवलला, सृष्टी उपसृष्टी लेवलला क्रायटेरिया काय ठेवला गेला? की त्यांना फुलं, फळं, बिया आहेत की नाही. फुलं, फळं, बिया आहेत की नाही, याच्यावरूनच 2 प्रकार पडले मग, जे एचरनं केले होते. एचरनं सृष्टी, किंगडम नंतर प्लांटमध्ये कोण यायला पाहिजे होतं? विभाग. कारण वनस्पती ना, प्राण्यांमध्ये किंगडम म्हणजे सृष्टीनंतर संघ येतो, फायलम. फायलम कॉर्डेटा, फायलम नॉन कॉर्डेटा, बरोबर? वनस्पतीमध्ये फायलम येत नाही. वनस्पतीमध्ये कोण येतो? विभाग येतो, डिव्हिजन येतो. जसं की थॅलोफायटा, टेरिडोफायटा, बरोबर ते. पण किंगडम आणि डिव्हिजन, सृष्टी आणि विभाग याच्यामध्ये येचर, वनस्पती शास्त्रज्ञ बॉटनिस्ट येचर यांनी एक मध्ये सब किंगडम आणला. म्हणजे कोण आणला? उपसृष्टी आणली. की त्यांच्यामध्ये फुलं, फळं, बिया आहेत की नाही यावरून 2 भाग केले. एक केला अबीजपात्री
आणि दुसरा केला बीजपात्री. हे अबीजपात्री म्हणजेच आपले अपुष्प वनस्पती. म्हणजेच कोण रे? क्रिप्टोगॅम्स. तुम्हाला सांगेल मी पुढं क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, आणि दुसरे बीजपात्री म्हणजेच काय? सपुष्प वनस्पती, म्हणजेच आपले फॅनेरोगॅम्स. यांच्याबद्दल पुढे आपल्या पूर्ण डिटेलमध्ये बघायचं. त्या चार्ट बघून घ्या. हे कोणी केलं? एचरनं. कशावर? या क्रायटेरियावर, बीजपत्री अबीजपात्री. मग दुसरं, यानंतर अवयवानुसार खूप बरंच केलं गेलं. हा अख्खा क्रायटेरिया मी तुम्हाला पुढे चार्टच्या स्वरूपात समजून सांगतो. एकदा हा अख्खा क्रायटेरिया समजेल कधी माहिती का? इथे शेवटी या चॅप्टरच्या शेवटी एक सुंदर टेबल दिलाय, दाखवतो तुम्हाला मी. हा टेबल, जर हे अख्खं चॅप्टर उद्या आणि हा टेबल जेव्हा तुम्हाला कळेल ना, चॅप्टरची गरजच पडणार नाही. फक्त उदाहरण पाठ करायची, विश्वास ठेवा. फक्त चॅप्टर पूर्ण होऊ द्या. सुरुवातीला घेतला ना तर डोक्यावरून जाईल, पण जेव्हा पुढे चॅप्टर होईल आणि शेवटी घेईल ना, एक नंबर कळेल. कळतंय? चला बघा, प्रश्न पडला होता. चला पहिल्यांदा घेऊया आपला उपसृष्टी, म्हणजेच कोण? सब किंगडम क्रिप्टोगॅम्स. आता क्रिप्टो त्याच्या नावातच आहे, क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टो म्हणजे काय रे? क्रिप्टो करन्सी. इकॉनॉमिक्स बघितलं आपण. क्रिप्टो करन्सी म्हणजे लपलेला पैसा. हा लपलेला पैसा म्हणजे लपलेला, क्रिप्टो म्हणजे लपलेले, आणि गॅम्स म्हणजे जननांग, की ज्यांचे सेक्सुअल ऑर्गन्स म्हणजे गॅमीचा अर्थ कधी पण लक्षात असू द्या. गॅमीचा अर्थ असतो फ्युजन, सेक्स किंवा मिलन. पॉलिगॅमी बहुविवाह. तर गॅमी म्हणजे लग्न किंवा मिलन. तर गॅम्स म्हणजे सेक्सुअल ऑर्गन्स, जननांग. ज्यांची जननांग लपलेली आहेत असा क्रिप्टोगॅम्स. बरोबर. मग इथं तुम्हाला बघा, हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके शोधा आणि त्यातला पाणी ऍब्झॉर्ब करायला सांगितलं होतं, आणि त्यात तुम्हाला काय दिसतो? एक हिरव्या रंगाचा तंतुमय वनस्पती दिसते असं विचारलंय, जो आहे आपला थॅलोफायटा म्हणजे स्पायरोगॅरा, जो आयोगानं विचारला होता. बघा ना, हिरव्या रंगाचा, पेशी भित्तिका आहे, केंद्रक आहे, पॅरानॉइड आहेत. ओके. यानुसार आता आपल्याला पुढे बघायचंय. मग आपला यानुसार क्रिप्टोगॅम्स ही उपसृष्टी झाली. त्याचे 3 विभाग आले. त्यातला पहिला विभाग म्हणजे थॅलोफायटा, दुसरा विभाग म्हणजे ब्रायोफायटा, त्या तिसरा विभाग म्हणजे टेरिडोफायटा. बरोबर. या सगळ्या शेवटी एकत्र बघूया, म्हणजे एक एक कला घेऊया. पहिला आला थॅलोफायटा. थॅलोफायटा, थॅलो, इथं थॅलस लक्षात होतं कधी पण. थॅलसचा अर्थ होतो लिम्बलेस बॉडी, अवयवहीन शरीर, म्हणजे इन शॉर्ट गोळा. त्याला काहीच नाहीये, ना वरती ना खालती, काहीच नाही, कोणता अवयव नाहीये, काहीच नाहीये, नुसता गोळा आहे असा फायटा. फायटा शब्द कुठे आला तर याचा अर्थ होतो वनस्पती. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, स्पर्मॅटोफायटा, ट्रकिओफायटा. जेव्हा जेव्हा फायटा शब्द येईल याचा अर्थ असणार आहे वनस्पती. कळतंय? मग अशी वनस्पती जी गोळ्यासारखी आहे तिला काय म्हणतात? थॅलोफायटा. म्हणजेच ना मूळ आहे, ना खोड आहे, ना पाने आहे, ना फुले आहे, अशी विशिष्ट अवयव नसणारी वनस्पती, जिला हरितद्रव्य मात्र आहे, की ज्यामुळे ती स्वयंपोषी आहे, अशाला म्हणतो आपण थॅलोफायटा. आणि या थॅलोफायटामध्ये सगळे येतात, म्हणजे ती शैवाल. ते म्हणजे कोण? शैवाल. जे कोण आहेत? हे बऱ्यापैकी बहुपेशी आहेत, अतिसूक्ष्म आहेत, आणि काही ठिकाणी मोठ्या आकाराची शैवाल आहेत. जशी मेन एक्झाम्पल याचं स्पायरोगॅरा. कोण आहे? स्पायरोगॅरा. स्टेट बोर्ड मधली सगळी उदाहरणं करावी लागतील. स्पायरोगॅरा, इलोथ्रिक्स, उलुआ, सॅरगॅझम ही सगळी थॅलोफायटाची उदाहरणं आहेत. पुढे जाऊन ना एनसीईआरटी मध्ये याचे अल्गायचे अजून विभाग केले गेले त्यांच्या कलरनुसार. जे हिरव्या रंगाचे ते क्लोरोफायसी, जे ब्राऊन तपकिरी रंगाचे ते ब्राऊन फायसी, जे लाल रंगाचे ते रोडोफायसी. हा एनसीईआरटी मधला चार्ट पण खूप महत्वाचा आहे, तो करायला हवा. अगोदरच्या क्लासिफिकेशन मध्ये, जुन्या क्लासिफिकेशन मध्ये लायकन्स, बॅक्टेरिया आणि फंगाय हे सुद्धा याच्यामध्येच होते. पण आता फंगायला वेगळा किंगडम दिला गेला, फंगस.
आता मोनेराला बॅक्टेरियाला मोनेरा टाकलं गेलं आणि लायंगस हा सिम्बॉयसिस करतो. बघा, स्पॅरोगेरा, कारा आणि उल्वा पाठ करावी लागतील. ओके. आता पुढं, आता इथं ही जी कृती आहे ना, ही वाचत जावा बरं का. हे इमॅजिन होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. जसं हिरव्या रंगाचं पाण्याचं डबकं घेतलं, तसंच आता काय घेतलं, की पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर एक वेल्वेट सारखा गालिचा तयार होतो. असं म्हणतो आपण. बघा ना, नदीकाठाला गालिचा तयार होतो एकदमच. तो असतो ब्रायोफाइटा. तो असतो आपला मॉसेस. तो असतो आपला फ्युनेरिया. हे सगळे कोण आहेत? ब्रायोफाइट्स आहेत. कोण आहेत? ब्रायोफाइट्स. या झालं असं, की सुरुवातीला समजा असं जर मी पकडलं, की सुरुवातीला आता सांगितलं, हा थॅलोफायटाचा गोळाच होता. अख्खा पाण्यामध्येच होता. त्याला पाणी इकूनही घेता येत होतं, इकून घेता येत होतं, सगळं घेत होतं. त्याला कशाची गरजच नव्हती. ना संवहनी संस्था म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टमची, ना कोणत्या ऑर्गनची, ना अवयवाची. म्हणजे हा तसाच पडून होता. पण पाणी जेव्हा कमी जास्त व्हायला लागलं, तर हा बाहेर यायला लागला जमिनीवर. पण हे खूप जास्त वेळा व्हायला लागलं, मग याला इथं आल्यानंतर आधार देण्यासाठी काहीतरी आलं. मुळासारखं आलं आधार धरण्यासाठी. पण हे अन्न न्यूट्रियन्सचं शोषण करत नव्हते आणि मुळांचं ते काम आहे. म्हणून ही मुळं नव्हती. हे मुळासारखे मुलाभ म्हणजेच रायझॉइड्स, मुळं नाही, रायझॉइड्स असणारे आपले ब्रायोफाइट्स होते. जे सगळ्यात पहिल्यांदा जमिनीवर आले. म्हणजेच जमिनीवर येणारा पहिला वनस्पती कोण? तर ब्रायोफाइट्स. पण सोबतच यांना हे पूर्णपणे बाहेर नाही येऊ शकले. यांना प्रजननासारख्या गोष्टीसाठी, रिप्रोडक्शनसाठी परत पाण्यात जावंच लागणार होतं. म्हणून हे पाणी आणि जमीन दोन्हीवर राहू शकत होते. म्हणून यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजेच एम्फिबियन्सी म्हटलं गेलं. हं. त्यामुळं हां, हे निम्नस्तरीय, मल्टीसेल्युलर आणि वनस्पती आहेत. तो ऑब्व्हियस आहे. ऑटोट्रॉफी स्वयंपोषी असणारच आहेत. यांचं रिप्रोडक्शन हे बीजाणू निर्मिती म्हणजे स्पोर फॉर्मेशन न होतं. ओके. यांची बऱ्यापैकी ब्रायोफाइट जे असतात हे रिबीन सारखे चपटे असतात. चपटे आहेत बऱ्यापैकी. यांना खरी नसतात. काय? मुळं, खोडं, पानं. पण त्यांच्यासारख्या रचना असतात. मुळांऐवजी मुलाभ असतात म्हणजे रायझॉइड्स. म्हणजेच कोण? रायझॉइड्स. पण अजूनही हे पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेतच. हे जमिनीवर आले म्हणजे कुठे आले होते रे? ओलसर मातीत. त्यामुळं अजूनही त्यांच्यामध्ये सहवनी संस्था तयार झाल्या नाहीत, व्हॅस्क्युलर सिस्टम तयार झाल्या नाहीत. मग याची उदाहरणं कोण? मॉस म्हणजे फ्युनेरिया, मर्किंशिया, अँथोसिरस, रिक्शिया, लेजियाना अशी उदाहरणं दिसतील तुम्हाला. मग इथं अजून एक क्लासिफिकेशन केलं गेलं. ॲडव्हान्स्ड आणि सिंपल. ते आपल्याला पुढे आहे. म्हणजे एन-सी-आर-टीमध्ये दिलंय ते मेन लेक्चरला बघू. तर इथं इथं मुद्दा आहे की ब्रायोफाइटामध्ये कोणत्या महत्त्वाच्या? ही फ्युनेरिया, मर्केन्शिया, अँथोसिरस. तुम्हाला जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर बघा इथं बारीक केसांसारखा भाग आलाय. त्याला म्हणतात मुलाभ. काय म्हणतात? मुलाभ म्हणजेच रायझॉइड्स. तिथे बघा मुलाभ. आणि पाण्यासारखे भाग आले, पानासारखे. पान नाही आले. पानासारखे बारीक-बारीक भाग आले. हं. आणि हे जे पानासारखे भाग जे होते ना, तिथे कॅप्स आढळतात. त्या कॅप्सला गॅम्मा असं म्हणतात. या गॅम्माच्या मदतीने ते असेक्सुअली रिप्रोड्यूस करू शकतात. लक्षात असू द्या. मी बऱ्यापैकी मला जी माहिती आहे वाटतं टाकावी, तशी मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. हां, पण याचा अर्थ असा नाही, की मी सगळंच जर घेत बसलो, तर आपलं हेच लेक्चर मग मेन लेक्चर व्हायचं, लंब चालायचं. ओके. त्या अनुषंगाने जेवढी मला माहिती ॲड करता येईल, तेवढी माहिती ॲड मी करत जाणारच आहे. स्टेट मधलीच माहिती बरीच महत्वाची. ती होणं महत्वाची आपल्यासाठी अगोदर. प्रायोरिटी आपली ती आहे. मग येतो टेरिडोफायटा. याच्या नावातच आहे टेरिडो. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर येणारा, पूर्णपणे जमिनीवर येणारा पहिला वनस्पती. टेरिडोफायटा लक्षात असू द्या.
पहिला म्हटलं तर ब्रायोफायटा, पहिला पूर्णपणे म्हटलं तर टेरिडोफायटा. आता झालं असं, आता आपल्या जुन्या डायग्राममध्ये बघा, ब्रायोफायटामध्ये झालं असं, आता ब्रायोफायटा पाणी हे ओके. पण हा जेव्हा खूपच दूर आला जमीन पाण्यापासून, मग याचे ज्या खालचे मुलाब आहेत, हे पाण्यासाठी दूरपर्यंत जायला लागले आणि त्या झाली आपली मुळं. प्रकाशनासाठी अन्नासाठी त्यांची हाईट वाढत गेली, त्या झालं खोड आणि पानं, आणि त्यांना म्हणतो आपण कोण? टेरिडोफाइट्स. पण आता टेरिडोफाइटचं झालं असं, की पाणी कुठे? पायाजवळ आहे. मग पायाजवळचं पाणी डोक्यापर्यंत म्हणजे पानांपर्यंत, खोडापर्यंत कसं न्यायचं? मग यासाठी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार झाली आणि त्यालाच म्हणतो आपण व्हॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजेच सहवनी संस्था. त्यालाच काय म्हणतो आपण? सहवनी संस्था. पाणी व अन्न होण्यासाठी असणारी स्वतंत्र ऊती, स्पेशल टिश्यू, म्हणजेच कोण? झायलेम आणि फ्लोएम. झायलेम वाढवतो जल, फ्लोएम पाठवतो अन्न किंवा रस. त्यांच्या पाण्याच्या माग स्पोर असतात, ज्याद्वारे त्यांचं प्रजनन होतं. याची उदाहरणं कोणती रे? फर्म्स म्हणजे नेचे, मार्सेलिया, टेरिस, ॲडमेन्शिया, लायकोपोडियम, इक्विसेटम, सिलांजिनेला, ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन आढळतं, अलैंगिक सुद्धा आणि लैंगिक सुद्धा. मग अलैंगिक स्पोर, लैंगिक जे ते गॅमेट फॉर्मेशनद्वारे. यांच्यामध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था आपण आता हे बघितलं, म्हणजेच हे पहिले सहवनी संस्था असलेले वनस्पती आहे. त्यालाच म्हणतो आपण फर्स्ट ट्रकिओफाइट्स. शब्द लक्षात असू द्या, विचारतील. ट्रकिओ, ट्रकिओ म्हणजेच काय? ट्रॅक शब्दवरून आला येतो. ट्रॅक, ट्रॅक म्हणजे काय? रोड. ज्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट आहे अशी फाइट्स म्हणजे वनस्पती. कोण कोण याच्यामध्ये? नेचे, सिलांजिनेला, सगळे याच्यामध्ये येतील, आणि लायकोपोडियम. कळलं? म्हणजे बघा इथे ते क्रिप्टोगॅमचा अर्थ काय दिलाय? गॅम्स, लपलेली प्रजनांग. क्रिप्टो म्हणजे लपलेली, गॅम्स हे प्रजनांग. इथं थोडक्यात ते तिन्ही डिव्हिजन बघू आता क्रिप्टोगॅमचे. कसे केले असे त्यांनी? पहिला कोण आहे रे? थॅलो. दुसरा ब्रायो. तिसरा टेरिडो. तिसरा कोण? टेरिडो. बरोबर. क्रायटेरिया काय होता ऑर्गनचा? यांना अवयव आहेत का? यांना अवयव नाहीच. अवयव नाहीच. यांना अवयवांसारखं काहीतरी आहे. ऑर्गन लाईक आहे, म्हणजे रायझॉइड. यांच्यामध्ये मात्र प्रॉपर ऑर्गन आली. बरोबर. सेकंड, यांच्यामध्ये सहवनी संस्था म्हणजेच व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे का रे? याच्यामध्ये बिलकुलच नाही, याच्यामध्येही बिलकुलच नाही, पण यांच्यामध्ये आली. म्हणजे ऍटलिस्ट हे दोन दोन फरक तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न, हे राहतात कुठे? तर हे कुठे राहतात रे? पूर्णपणे पाण्यात. हा जमिनीवर आणि हा दोन्ही. हे तीन तीन मुद्दे प्रत्येकाचे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि चौथा मुद्दा महत्वाचा आहे, त्यांची एक्झाम्पल्स. पुढचा प्रश्न येतो बीजपत्रींचा. आता बीजपत्री म्हणजे फॅनोरोगॅम्स, की ज्यांची जनांग झाकलेली आहेत, म्हणजे यांना कोण आलं? फुलं आली. यांना काय आली? फुलं आली. म्हणजे सेक्स ऑर्गन झाकल्या गेली ना, म्हणजे फुलं आली ना. मग यांच्यामध्ये एक विशिष्ट ऊती तयार झाल्या, की ज्यांच्यापासून काय तयार झाल्या? बिया तयार झाल्या. आणि बिया खूप मोठं मोठं हे होतं इव्होल्युशन. आणि त्यामुळे त्यांना बीजपत्री आणि फुलं आली, म्हणून सपुष्प वनस्पती म्हणजेच फॅनोरोगॅम्स असं म्हटलं गेलं. आणि या बिया ज्या तयार झाल्या रिप्रोडक्शन मध्ये, या बियांमध्ये जर बिया बघितल्या असतील तर बियांमध्ये एक इम्ब्रोयो असतो, आणि त्याच्यासाठी तो पुढे जगावा यासाठी अख्खा अन्न साठा दिलेला असतो, म्हणजे आपलं सीड. काय पुढे बघू. आता पुढं मात्र
म्हणजे या बिया तशाच राहतात. आपले गहू गहू आणून साठवले, जेव्हा वाटलं आणि पेरले. त्या डॉर्मन्सी स्टेजमध्ये भेटावं म्हणून त्यांच्याकडे अन्नसाठा असतो. पण मग या बियांना कव्हर आहे की नाही याच्यावर याचे 2 भाग पडतात. यांना बिया कव्हर नाहीये. कव्हर असलेलं बी म्हणजेच फळ. आता आंबा बघा, आंब्याची कोय काय आहे रे? त्याचं बी आहे आणि त्या कोयच्या भोवती जेव्हा ते आवरण तयार झालं, आपला आंबा तयार झाला. ते फळ. आणि ज्या बीला कव्हर नाहीये, ते त्याला म्हणतो आपण अनावृत्ती बीजी म्हणजेच जिम्नोस्पर्म. जिम्नोज म्हणजे काय रे? नेकेड. उघडं. लक्षात ठेवा आपण जिममध्ये उघड्यानेच मारतो ना जिम. कपडे घालून घालतो एवढे? नाही. जिम म्हणजे उघडं. आणि स्पर्मा, स्पर्म कुठे शब्द आला तर याचा अर्थ असतो बी म्हणजे सीड, की ज्याच्या बीला कव्हर नाहीये. अशा म्हणतो आपण अनावृत्त बीजपत्री किंवा वनस्पती जिम्नोस्पर्म असं म्हणतो आपण. आणि इथंच तुम्हाला आयोगाचा मागचा प्रश्न दिसेल. याचा स्टार प्लेअर कोण रे? सायकस. अगडबंब वाढतो. म्हणजे जुरासिक वर्ल्डच्या काळामध्ये तुम्ही पिक्चर बघितले असतील, तिथं खूप लंबे लंबे झाड दाखवतात. लंबी लंबी. ही लंबी लंबी झाडं म्हणजे जिम्नोस्पर्म. आता एरियाला अँजिओस्पर्मचा आहे, पण तो काळ जिम्नोस्पर्मचा होता. ओके. मग इथं ख्रिसमस ट्री पण बघा, वर एकच सरळ वाढतात ते. ख्रिसमस ट्री त्यामध्ये आला. जास्वंदाचं झाड नाही, जास्वंदीचे झाड. लक्षात असू द्या. बऱ्यापैकी जिम्नोस्पर्म हे एव्हरग्रीन असतात, म्हणजे सदा हरित असतात, बरीच काळ टिकतात आणि काष्टमय असतात, म्हणजे लाकडी असतात. यांच्या खोडांना फांद्या नसतात, सरळसकट वाढतात. ओके. आपल्या याच्यासारखंच, सायकस सारखंच. यांच्या बियांना नैसर्गिक आच्छादन नसतं, म्हणजे फळं येत नाहीत. जिम्नोस्पर्म, जिम्नोज म्हणजे न झाकलेले, स्पर्मा म्हणजे बीज अनावृत्त. याची उदाहरणं कोणती रे? सायकस, पिसिया म्हणजे आपला ख्रिसमस ट्री, पायनस म्हणजे देवदार आणि थुजा म्हणजे मोरपंखी. एवढी ती उदाहरणं करावी लागतील. जर तुम्हाला एवढे माहित असतं की ख्रिसमस ट्री म्हणजेच पिसिया, पायनस म्हणजे कोन शेप झाला ना, म्हणजेच आयोगाचा विचारला होता कोनिफेरस मध्ये कोण येतं, तर कोन शेप उत्तर आलं असतं, कोनिफेरस. ते पीवायक्यू सेशन मध्ये बघितलं जाईल एखाद्या वेळेस, पण इथं लक्षात असू द्या. पुढचा येतो आवृत्तबीजी वनस्पती म्हणजेच अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे कोण? अँजिओग्राफी. अँजिओग्राफी म्हणजे काय रे? क्लोज करणं, झाकून देणं, की ज्यांचे स्पर्म्स म्हणजे सीड हे झाकलेले आहेत. आंबा, गहू, मका, शेंगदाणा हे सगळं झाकलेलं असतं. तर आपण फळ येणं म्हणतो. म्हणजे अशांना काय असतात? फळं. मग यांचे क्रायटेरिया कशात केल्या गेला? माहिती आहे अँजिओज म्हणजे कव्हर, स्पर्म म्हणजे बी ज्यांचे झाकलेले आहेत. काय केलेत? झाकलेले आहेत. आता ज्या बियांचे सहजपणे 2 भाग होतात त्यांना म्हणतात द्विबीजपात्री म्हणजेच डायकॉट्स आणि ज्यांचे होत नाहीत त्यांना म्हणतात मोनोकॉट्स म्हणजे एकबीजपात्री. ओके. आणि त्यांचा क्रायटेरिया दोघांमधला फरक अतिशय सोपा आहे, काहीच कठीण नाहीये. फक्त इमॅजिन करा. हं. की इथं समोर ठेवायचा आपला शेंगदाणा ठेवा, आंबा ठेवा. इथं ठेवताना समोर बांबू ठेवा, ज्वारी ठेवा. शेंगदाण्याचं, आंब्याच्या कोयचे 2 भाग ईझी होतात. ज्वारीचे यांचे होतात का रे? नाही. म्हणजे 2 बीज म्हणजे 2 कॉटिलिडॉन्स त्यांना असतात. यांना एकच कॉटिलिडॉन असतो. कॉटिलिडॉन. ओके. यांचं मूळ कधी भुईमुगाचं काढलंय का रे ग्राउंडनटचं किंवा एखादं रोप उपटून बघितलंय का? त्याच्यामध्ये कसं असतं? एकच मूळ असतं मेन आणि त्याला सव असतं. हे सोट मूळ असतं. बरोबर? म्हणजे टॅप रूट झालं. पण त्याच वेळी बांबू बघितला असा, ज्वारीचा दांडा बघितला असेल, ही जमीन आहे. तर वरच्या वरच ते फायब्रस असं हे झालेलं असतं. त्याला म्हणतात तंतुमुळं किंवा फायब्रस रूट. आंब्याचं झाड बघा, त्याचं लाकूड तुटतं का इझिली? आतून भक्कम असतं. काय असतं? कठीण आणि मजबूत आणि भक्कम असतं. वटवृक्ष बघा. पण त्यावेळी बांबू बघा, केळी बघा, कांदा बघा, ज्वारीचा दांडा बघा, खटकन तुटतो. आतून पोकळ असतो तो. यांची पानांचा विचार जर केला
असं प्रॉपर व्हेनेशन दिसतं, नेट लाईक जाळीदार शिराविन्यास म्हणजेच व्हेनेशन दिसतं. तुम्ही कधी आंब्याचं, पिंपळाचं पान असं फाडू शकता का रे? नाही. कधी पिंपळाचं पान जर तुम्ही ठेवलं असेल पुस्तकामध्ये, काही दिवसामध्ये जाळी तयार होते त्याची मस्त. पण त्याच वेळी तुम्ही ज्वारीचा बघा कसं असतं, असं त्याचं व्हेनेशन असतं, वेन्स. आणि ते पान असं केलं की सरळ तुटतं. त्याला म्हणतात पॅरल व्हेनेशन म्हणजे समांतर शिराविन्यास. याच्यामध्ये जी फुलं असतात ना, हे 4 किंवा 5 पेटलचं असतं. पाकळ्या त्याला 4 किंवा 5 असतात. याच्यामध्ये 3 किंवा 3च्या पटीमध्ये असतं. म्हणून याला चतुर्भागी किंवा पंचभागी किंवा पेंटामेरल म्हणतात. याला त्रिभागी म्हणजे ट्रायमेरल असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा जर तुम्हाला माहीत नसेल की त्याचे 2 भाग होतात की 1 भाग होत नाही, तेव्हा हे गुणधर्म तुमच्या कामा पडतात. जसं की अनेकांनी वटवृक्षाचं बी बघितलं नसेल, पण वटवृक्ष तर बघितलाय ना, कसलं खोड असतं त्याचं, बरोबर ना? किंवा अनेकांनी केळीचं बी बघितलं नसेल, पण केळाचं पान बघितलंय, केळाचं खोड बघितलंय, किती पोकळ असतं ते. तो मोनोकॉट झाला. याच्यावरूनही उत्तर काढता येईल तुम्हाला. कळतंय? म्हणजे उत्तर येण्यासाठी हे महत्वाचं आहे. चला, शेवटी अख्खं चॅप्टर रिवाईज करणारा हा आपला तो टेबल, की जो खूप महत्वाचा आहे. बघा, काय झालं? पहिल्यांदा वनस्पती म्हणजे कोण? की जे काय आहेत युकॅरियोटिक्स आहेत. म्हणजे कोण आहेत? दृश्य केंद्रकीय आहेत. जे बहुपेशीय आहेत म्हणजेच मल्टीसेल्युलर आहेत. ज्यांच्यामध्ये पेशी भित्तिका आहे. पेशी भित्तिका म्हणजे कोण आहे? सेल वॉल आहे. आणि जे काय स्वयंपोषी आहेत. अशा सजीवांना कुठे टाकलं गेलं? वनस्पती सृष्टीमध्ये. ही त्याची झाली सृष्टी. मग आला कोण? एचर. कोण आला? एचर. एचरनं याचं उपसृष्टीमध्ये विभाजन केलं. काय केलं? उपसृष्टीमध्ये, सब किंगडम मध्ये विभागात नाही केलं. क्रायटेरिया काय होता? फुलं आणि बी आहे की नाही. ज्यांना नाहीये ते झाले अबीजपात्री म्हणजे अपुष्प. म्हणजेच कोण रे? क्रिप्टोगॅम्स. आणि ज्यांना आहे म्हणजे सपुष्प वनस्पती, त्यांना टाकलं फॅनेरोगॅम्स मध्ये. कळतंय? त्यानंतर विटेकारनं, इथं कोणाला आता? विटेकार. हे सायंटिस्ट महत्वाचे आहेत हा. विटेकारनं या सबसृष्टी क्रिप्टोगॅमचं त्यांना अवयव कसा आहे, अवयव ऑर्गन कसा आहे, यावरून 3 याच्यामध्ये डिवाइड केलं. कोण कोण? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ज्यांना ऑर्गन नाहीच आहे तो थॅलोफायटा. ज्यांना ऑर्गन सारखं काहीतरी आहे जसं की रायझॉइड आहे, मुलाब आहे, ते ब्रायोफायटा. ज्यांना अवयव आलेत म्हणजे आपला टेरिडोफायटा. हे संपूर्णपणे पाण्यामध्ये होते. हे उभयचर झाले म्हणजे अँफिबियन झाले. हे मात्र भूचर झाले, पूर्णपणे भूचर झाले. मात्र पहिला कोण रे? ब्रायोफायटा, पूर्ण टेरिडोफायटा. मग याची उदाहरणं आपल्याला करावी लागतील, बरोबर? असं होत असतानाच इथं अजून एक लाईन शेवटी घेऊ आपण. सोबत पुढं आता फॅनरोगॅम्स. मग याचे पण 2 विभाग केले गेले. एक अनावृत्तीबीजी आणि आवृत्तीबीजी. याचा क्रायटेरिया होता फळ, म्हणजे बियांना कव्हर आहे की नाही. ज्यांना कव्हर नाहीये ते अनावृत्तीबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म, ज्यामध्ये सायकस येतो. ज्यांना कव्हर आहे अशी म्हणजे फळ आहे तो झाला आवृत्तीबीजी म्हणजे कोण? अँजिओस्पर्म. स्पर्मा म्हणजे सीड. मग याचे 2 क्लास केले गेले, वर्ग केले गेले. एक केला, पण हे क्रायटेरिया की बियांचे 2 भाग होतात का? जर 2 भाग होत असतील तो द्विबीजपात्री म्हणजे आपला डायकॉट. आणि जर होत नसतील तर तो एकबीजपात्री म्हणजे मोनोकॉट. सिंपल. काय आहे कठीण? काहीच नाही. अतिशय सुंदर आहे. आता फक्त एक्झाम्पल पाठ करावे लागतील आणि स्टेट बोर्ड मधली ऍटलीस्ट एक्झाम्पल पाठ करा. बाकी झालं चॅप्टर. 1 मार्क फिक्स तुमचा. कळतंय? सांगा मला. माझा नंबर तुमच्याकडे असू द्या. कधी वाटलं की कळलं नाही तर मला नक्कीच व्हॉट्सअप करा. 9284949829. ओके. आणि कसं वाटलं मला नक्कीच सांगा. भेटू आपण प्राण्यांच्या वर्गीकरणात. धन्यवाद. हॅपी रीडिंग.